नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण घरच्या घरी पोटॅटो वेजेस कसे करणार आहे ते पाहणार आहोत. त्यापूर्वी महत्त्वाचं म्हणजे माझ्या रेसिप्या तुम्हाला आवडत आहेत ना? आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनेलला शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे आपण प्रथम कच्चे बटाटे आहेत ते चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर असे कापं करायचे आहेत त्याची. असे मोठे मोठे उभे कापं करून घ्यायचे आहेत. एका बटाट्याचे 8 भाग झाले पाहिजेत. बघू शकता. त्यानंतर आपण आता हे परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. त्यानंतर इकडे मी एक छोटीशी कढई घेतलेली आहे. त्यामध्ये असं पाणी घालून हे बटाट्याचे स्लाइड्स त्याच्यामध्ये घालणार आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि फक्त आपल्याला ह्याला एक उकळी आणून द्यायची आहे. आपल्याला हे बटाटे जास्त शिजवायचे नाहीये, थोडेसे कच्चे पक्केच शिजवून घ्यायचे आहेत. बघा आपले बटाटे शिजलेले आहेत. त्यानंतर आपण आता हे एका ताटामध्ये कपडा घालून त्याच्यावर घालून घेणार आहोत. पसरवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण त्याच्यावर दुसऱ्या कपड्याने हे थोडेसे थंड करून घ्यायचे आहेत, म्हणजे लगेच सुकतात हे. त्यानंतर एका बाउलमध्ये असे काढून घेतलेले आहेत. त्यावर थोडंसंच कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालायचं आहे. मग असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इकडे मी एक बाउल घेतलेला आहे. आपण आता ह्याचं बॅटर तयार करून घेणार आहोत. त्या बॅटरमध्ये आपण आता 2 चमचे मैदा घालून घ्यायचा आहे. 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालून घ्यायचं आहे. चिली फ्लेक्स घालून घ्यायचं आहे. काळी मिरी पावडर घालून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून मग चमच्याच्या साहाय्याने असं बॅटर झालं पाहिजे मिक्स करून. मग आपण आता हे असं डीप करायचं बॅटरमध्ये. बघू शकता. मग फ्राय करून घ्यायचं. मी फुल व्हिडिओ माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तिकडे तुम्ही जाऊन पाहू शकता. आपले पोटॅटो वेजेस तयार झालेले आहेत. झटपट तयार होणारी इझी रेसिपी आहे ही. बघू शकता तुम्ही. तुम्ही पण नक्की संध्याकाळच्या चहाबरोबर ही रेसिपी करू शकता खाण्यासाठी. आपले पोटॅटो वेजेस तयार झालेले आहेत.